सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राऊंडचा BMSचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे. इथपासून आपण एक कॉलेज बेसलाईन पकडलेला आहे, ज्याचा कट ऑफ दरवर्षी जो आहे तो कमी जातो. मागच्या वर्षी सुद्धा या कॉलेजचा कट ऑफ कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात लोअर कट ऑफचं कॉलेज आपण घेतलेलं आहे. त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण आत्ता त्या ठिकाणी काढलेला आहे. किती मार्क्सला ते कॉलेज मिळालेलं आहे आणि 2024 सोबत कम्पेअर करून पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती मार्काने डिक्रीज झालेला आहे याचा डिफरन्स सुद्धा आपण काढलेला आहे. अभ्यासासाठी आपण कॉलेज घेतलंय भोजराज भोंडेकर आयुर्वेदिक कॉलेज भंडारा. या ठिकाणचं हे नवीन कॉलेज आहे. सगळ्यात लोअर कट ऑफ जो आहे तो या कॉलेजचा असतो. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी आपल्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये सगळे कॉलेजेस भरले असतील तर कट ऑफ कुठपर्यंत गेलेला आहे ते आपण पाहणार आहोत. कॅटेगरी वाईज आपण दिलेलं आहे. कॅटेगरी आपण दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जेवढ्या काही कॅटेगरी आहेत ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 2025ला 3,72,870 ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याचे आहे आणि 326 मार्क्सला कॉलेज मिळालेलं आहे. मागच्या वर्षीचा पहिल्या राऊंडचा SC कॅटेगरीचा कट ऑफ जवळपास 396 होता. तर आपण या ठिकाणी बघू शकतो 69 मार्कांनी कट ऑफ मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये SC कॅटेगरीचा कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे कॉलेज आपण अभ्यासासाठी निवडलेलं आहे. याच्यापेक्षा एखादं कॉलेज कमी मार्क्सला विद्यार्थ्याला मिळू शकतं. 2-3 मार्काचा डिफरन्स त्या ठिकाणी येऊ शकतो. परंतु टेंटेटिव्ह एवढा कट ऑफ महाराष्ट्र राज्याचा BMSचा पहिल्या राऊंडचा राहिलेला आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर 5,82,434 मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे. विद्यार्थ्याचे मार्क्स जवळपास 255 आहेत. 48 मार्कांनी मागच्या वर्षी 303 होता ST कॅटेगरी पहिल्या राऊंड BMS. यावर्षी 48 मार्कांनी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. NTD कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 3,58,354 रँकच्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. 332 मागच्या वर्षी NTBचा 388 होता. जवळपास 56 मार्कांनी NTD कॅटेगरीचा कट ऑफ कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची कॅटेगरी आहे NTC कॅटेगरी. 3,60,298 रँकला आहे कॉलेज विद्यार्थ्याला यावर्षी मिळालेला आहे. विद्यार्थ्याचे मार्क्स जवळपास 331 आहेत. मागच्या वर्षी NTC कॅटेगरीचा 404 होता पहिल्या राऊंडचा. 73 मार्कांनी NTC कॅटेगरीचा कट ऑफ कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची कॅटेगरी आहे NTD कॅटेगरी. यावर्षी 3,57,894 रँकला हे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. 332 मार्क्स आहेत. मागच्या वर्षी 406 मार्क्सला NTD कॅटेगरीला पहिल्या राऊंडला BMS मिळालेलं होतं. यावर्षी NTDमध्ये सुद्धा 74 मार्कांनी कट ऑफ कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आहे VJ कॅटेगरी. यावर्षी 3,57,229 या रँकला 333 मार्क्स विद्यार्थ्याचे आहेत. मागच्या वर्षी VJ कॅटेगरीला 404 मार्क्सला पहिल्या राऊंडला मिळालेलं होतं. 71 मार्कांनी कट ऑफ VJ कॅटेगरीचा सुद्धा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC. इथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तरी आपण बघू शकतो 3,61,209 या ऑल इंडिया रँकला 331 मार्क्स विद्यार्थ्याला आहेत. मागच्या वर्षी OBCला सुद्धा 403ला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं. OBCचाच कट ऑफ सुद्धा 72 मार्कांनी डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे आहे EWS आणि ओपन. याचा सारखाच कट ऑफ या ठिकाणी असतो, कारण EWSच्या ज्या काही सीट आहेत ह्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला रिझर्व्ह नसतात. या विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट अलॉट केली जाते. त्यामुळे EWS आणि ओपनचा जर आपण विचार केला तर यावर्षी 3,47,717 ही रँक आहे. जवळपास 337 मार्क्स आहेत. मागच्या वर्षी 405ला EWS ओपनच्या विद्यार्थ्याला BMS कॉलेज मिळालेलं होतं. परंतु यावर्षी कट ऑफचं डिक्रीज जर बघितलं EWS आणि ओपनमध्ये जवळपास 68 मार्कांनी कट ऑफ कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे SCBC. मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं हे आरक्षण आहे. 3,72,220 ऑल इंडिया रँक आहे. 327 मार्क्सला यावर्षी हे कॉलेज मिळालेलं आहे. मागच्या वर्षी 391 SCBCचा कट ऑफ पहिल्या राऊंडचा गेलेला होता. यावर्षी 327 दिसतो आहे. जवळपास 64 मार्कांनी इथे सुद्धा डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्याचा जो काही पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी भरपूर कमी गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला